Hello, good evening all. In this lecture, we are seeing the new topic of 12th physics, that is chapter number 5, oscillations or simple harmonic motion SHM. In this chapter, we are covered so many terms or so many articles like मोशनचे दोन टाइप्स. ओके, त्यामध्ये आपल्याला पिरियडिक मोशन बघायचं आहे, देन ऑसिलेटरी मोशन्स. ओके, देन क्वालिटेटिव्ह नेचर ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे, डिफरन्शियल फॉर्म ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन और डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. ओके, एक्सप्रेशंस और रिलेशंस इन बिटवीन फोर्स एंड डिस्प्लेसमेंट. ओके, इक्वेशंस फॉर velocity and displacement and equation for acceleration and displacement. And then we see also the force oscillations and damped oscillations. Okay, so let's start today's session. Okay, firstly we see in this chapter is okay, आपण बघतो की वेगवेगळ्या कन्सेप्ट फिजिक्समधले थेरम्स असतील, लॉज असतील, प्रिन्सिपल्स असतील, हे थेरोटिकली अप्रोचने किंवा प्रॅक्टिकली सुद्धा कन्सिस्टंट असतात. ओके, meanwhile we say that the physics, the laws of physics, principles in physics and theorems in physics are consistent with respect to theoretical approach and practical as well. ओके, ह्या चॅप्टरमध्ये आपण छोटासा एक्सपेरिमेंट स्प्रिंग मास ऑसिलेटर किंवा एखादा जर काय सिम्पल पेंडुलमचा एक्सपेरिमेंट असेल तर त्याचं फिजिकल थेरोटिकल थेरी ही प्रॅक्टिकलसोबत कसे कन्सिस्टंट आहे हे आपण सिम्पल एक्सपेरिमेंटच्या सहाय्यानं दाखवू शकतो. सो लेट्स स्टार्ट. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की मोशनचे दोन टाईप्स आहेत. ओके, देर आर टू टाईप्स. या केसमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 11th सुद्धा आपण बघितलं आहे की देर आर सो मेनी क्लास और टाइप्स ऑफ मोशन लाईक रेक्टिलिनियर मोशन, टू डायमेन्शनल मोशन, मोशन इन अ प्लेन. ओके, अँड सो ऑन. यामध्ये आपल्याला काय करायचे आहेत, दोन टाईप्स बघायचे आहेत. फर्स्ट टाईप आहे पिरियडिक मोशन. ओके, अँड सेकंड टाईप इज वॉट, ऑसिलेटरी मोशन. सो फर्स्टली वी सी what is periodic motion or what is oscillatory motion. Okay, periodic motion चे there are so many examples. Okay, जसं की बघा मोशन ऑफ अर्थ अराउंड सन. ओके, जो पिरियड आहे तो 365 डेजचा आहे. ओके, किंवा मोशन ऑफ मून अराउंड अर्थ. ओके, जो पिरियड आहे तो 27.3 डेजचा आहे. म्हणजे असे ऑब्जेक्ट एका डेफिनेट किंवा फिक्स्ड इंटरवलनंतर त्यांची जी काही पोझिशन, इनिशियल पोझिशन आहे ती एक्झॅक्टली ऑक्युपाय करतात किंवा अक्वायर करतात. ओके, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, पिरियडिक मोशन इज नथिंग बट एनी मोशन दॅट रिपीट्स इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड पिरियडिक मोशन. ओके, एनी मोशन दॅट रिपीट्स इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम इज कॉल्ड पिरियडिक मोशन. ओके, देर आर सो मेनी एक्झाम्पल्स. मग असे मी अर्थ सांगितलं किंवा सॅटेलाइट्स रिव्हॉल्व अराउंड अर्थ. ओके, इज वन ऑफ द एक्झाम्पल ऑफ पिरियडिक मोशन. ओके, देन याचे एक्झाम्पल आपण बघितले, डिफाईन केलं याला. देन नेक्स्ट आहे ऑसिलेटरी मोशन्स. ठीक आहे, ऑसिलेटरी मोशन्स म्हणजे काय, अशा ऑसिलेटरी मोशन्समध्ये बघा फॉर एक्झाम्पल जर का आपण एखाद्या गिटारचा एक्झाम्पल घेतला असेल, ठीक आहे, तर यामध्ये काय होतं, ज्या स्ट्रिंग्स आहेत ते आपण काय करतो, व्हायब्रेट करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ओके, ह्या स्ट्रिंग्स आहेत सपोज करा, ह्या स्ट्रिंग्स आपण काय करतो, डिस्टर्ब करतो ना, त्यामुळे काय होतं, व्हायब्रेशन्स क्रिएट होतं. आणि हे जे काही व्हायब्रेशन्स आहेत, म्हणजे आपण जर काही इथे एक स्ट्रिंग दाखवली असेल तर हे व्हायब्रेशन्स सपोज करा ह्या मीन पोझिशनच्या अबाउट टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ व्हायब्रेट करतात. ओके, सच काइंड ऑफ मोशन्स आर सेड टू बी ऑसिलेटरी मोशन्स. लक्षात आलं का, स्ट्रिंगचं एक्झाम्पल असेल किंवा मोशन ऑफ पेंडुलम ऑफ अ क्लॉक किंवा मोशन ऑफ अ निडल ऑफ द स्विंग मशीन. ओके, such kind of motions are included in oscillatory motions. Okay, then so oscillatory or vibratory phenomenon
इज व्हेरी कॉमन इन नेचर. बरोबर आहे का? जसं की बघा, आपण जर का फॉर एक्झाम्पल एखाद्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं जर का एक्झाम्पल घेतलं असेल तर आपण असं म्हणू शकतो ना, जे पार्टिकल्स आहेत, ओके, पार्टिकल्स ऑफ द मीडियम इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड वेक्टर परफॉर्म ऑसिलेटरी मोशन्स. बरोबर आहे का? म्हणजे सच काइंड ऑफ एक्झाम्पल्स आर प्रेझेंट. ओके, पिरियडिक मोशनचे पण आहेत एक्झाम्पल, ऑसिलेटरी मोशनचे सुद्धा आहेत. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट जर का आपण नोट करून घ्यायची म्हटली तर ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक मोशन्स. ओके, बट ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी मोशन्स. ओके, जे हे जवळपास आपण 99% किंवा 90% हे स्टेटमेंट आपण राईट आहे असं म्हणू शकतो. काय म्हटलं मी? ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक मोशन, बट ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी मोशन्स. ठीक आहे. देन तर बघा, आपण पहिल्यांदा एक स्प्रिंग मास ऑसिलेटरचं एक्झाम्पल घेऊ. ठीक आहे. आपण जर का डायग्राम ड्रॉ केली तर बघा, इथे एक रिजिड सपोर्ट आहे. ठीक आहे. आणि याला आपण एक स्प्रिंग अटॅच करू. ठीक आहे. इथं ब्लॉक यम आहे. ठीक आहे. देन ॲट अ रेस्टला किंवा एक्स इज इक्वल टू 0 ह्याला आपण काय म्हणतो? मीन पोझिशन किंवा स्टेबल और इक्विलिब्रियम पोझिशन. बरोबर आहे का? ठीक आहे. सपोज दिस massive block, okay, when we displace from its mean position, okay, सपोज करा जर का त्याला आपण थोडंसं डिस्प्लेस केलं असेल, डिस्प्लेस केलं आणि सपोज करा हा ब्लॉक इथं आला, मास यम. ठीक आहे. आणि एक्स डिस्प्लेसमेंट केल्यानंतर ह्या ब्लॉकला या पॉईंटपासून, सपोज करा या पॉईंटपासून, सपोज इट इज द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन, called it as x is equal to plus a, and it is the amplitude of this particle. Okay, amplitude म्हणजे काय असणार आहे? मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम इट्स मीन पोझिशन इज नथिंग बट amplitude of this particle. Okay, it is the extreme position. Similarly बघा, when we release this block from this position, okay, it oscillates about its mean position. Okay, आणि हा ब्लॉक पुन्हा या पोझिशनपर्यंत रीच करून, ओके, ह्या मीन पोझिशनच्या अबाउट रोटेट करेल किंवा व्हायब्रेट करेल किंवा ऑसिलेट करेल. ओके, सच काइंड ऑफ ऑसिलेशन्स आर कॉल्ड हार्मोनिक और ऑसिलेटरी मोशन्स. बरोबर आहे का? आता पुन्हा बघा, ह्या ठिकाणी ज्या वेळेला आपण हा ब्लॉक इथून रिलीज करतो आहे त्यावेळेला हा जो का ब्लॉक आहे याच्यावरती फोर्स अपोजिट टू डिस्प्लेसमेंट लागत असतो. ओके, अँड दिस फोर्स इज कॉल्ड FR, रिस्टोरिंग फोर्स. And this force is always acts along or towards the mean position of the system. बरोबर आहे का? अँड बघा, पुन्हा हा ब्लॉक इथून म्हणजे ज्यावेळेला आपण इथं रिलीज करेल त्यावेळेला तो ऑसिलेट होईल. ठीक आहे. सपोज करा हा ब्लॉक इथं आला. ठीक आहे. ही असेल x इज इक्वल टू -a, त्याला आपण काय म्हणतो? निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर आहे का? बघा, हा ब्लॉक पुन्हा या साईडला डिस्प्लेस झाला असेल तर रिस्टोरिंग फोर्स, डिस्प्लेसमेंट इकडं आहे, रिस्टोरिंग फोर्स FR त्याच्या अपोजिट. ओके, आणि ज्या डायरेक्शनला FR म्हणजे फोर्स ॲक्ट होत आहे त्याच डायरेक्शनला ॲक्सिलरेशनसुद्धा असणार आहे. ठीक आहे. सिमिलरली ॲक्सिलरेशन या डायरेक्शनला असेल. लक्षात आलं का? ठीक आहे. आता थोडंसं तुम्ही ही फिनॉमिना सिम्पल पेंडुलमच्या बाबतीत जर का तुम्ही कन्सिडर केला असेल तरीसुद्धा किंवा या सिस्टीमच्या रिस्पेक्टिव्ह आपण सांगू शकतो आहे त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू काय असतील आणि त्याच्या मीन पोझिशनला वेलॉसिटी आणि ॲक्सिलरेशनची व्हॅल्यू काय असतील. तर ॲट अ मीन पोझिशन वेलॉसिटी v इज इक्वल टू 0 असते. ठीक आहे. अँड ॲक्सिलरेशन इज इक्वल टू मॅक्झिमम असतं. ठीक आहे. आणि याच्या अपोजिट ॲट एक्स्ट्रीम पोझिशन v इज इक्वल टू सॉरी या केसमध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 असते. ठीक आहे. आणि मीन पोझिशनला वेलॉसिटी मॅक्झिमम असेल. ठीक आहे. आणि एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 आहे, ॲक्सिलरेशन मॅक्झिमम. ठीक आहे. आणि मीन पोझिशनला ॲक्सिलरेशन 0 असतं.
ठीक आहे. सिमिलरली लेफ्ट हँड साईडला व्ही इज इक्वल टू 0, ॲक्सेलरेशन इज इक्वल टू मॅक्झिमम. ठीक आहे. थोडंसं करेक्शन इथं मगाचं करून घ्या, बाकी ॲज युजल असेल. ठीक आहे. आणि ह्या व्हॅल्यूज कशा मॅक्झिमम कशा मिनिमम येतात हे आपल्याला मॅथमॅटिकली जे एक्सप्रेशन भेटत आहे रिलेशन बिटवीन एफ अँड एक्स, व्ही अँड एक्स, ए अँड एक्स किंवा ह्या इक्वेशनच्या थ्रू आपल्याला ह्या व्हॅल्यूज चेक करून पाहिजे. ठीक आहे. सो फर्स्टली वी सी व्हॉट इज सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. तर बघा हे झालं आपलं एखाद्या स्प्रिंग मास ऑसिलेटरी सिस्टीमच्या संदर्भातला हे थोडंसं पिक्चर झालं. ठीक आहे. ज्यामध्ये आपण काही पॉसिबल व्हॅल्यूज फिजिकल क्वांटिटीच्या डिफाईन केलेले आहेत. ठीक आहे. तर मगाशी आपण जे बघितलं होतं काय म्हटलं मगाशी आपण, ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक बट ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी. फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल सांगा, द मोशन ऑफ मून अराउंड अर्थ इज पिरियडिक. काय म्हटलं मी, द मोशन ऑफ अर्थ किंवा मोशन ऑफ मून अराउंड अर्थ इज पिरियडिक बट नॉट ऑसिलेटरी. अँड सेकंड एक्झाम्पल काय सांगता येईल, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ ए पार्टिकल अल्सो. ठीक आहे. देन आपण बघू व्हॉट इज सिम्पल हार्मोनिक मोशन, ज्याला आपण काय म्हणतो शॉर्टमध्ये SHM, सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. सो तर बघा सिम्पल हार्मोनिक मोशन त्याचं नेम किंवा त्याचं नावच सांगतं आहे की इट इज द हार्मोनिक. याचा अर्थ काय तर ऑसिलेटरी मोशन, ऑसिलेटरी और व्हायब्रेटरी मोशन. ओके. सिम्पल ऑसिलेटरी मोशन म्हणजे ऑसिलेटरी मोशनची एक सिम्पलेस्ट किंवा इझिएस्ट केस. ओके. या केसमध्ये आपण डिफाईन करतो. ओके. म्हणजे आपण काय म्हणता येईल, इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इन विच एव्हरी पार्टिकल ऑफ द ऑसिलेटिंग बॉडी मूव्ज टू अँड फ्रो. काय म्हटलं मी, इन विच एव्हरी पार्टिकल ऑफ द ऑसिलेटिंग बॉडी मूव्ज टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन अलॉंग अ सर्टन फिक्स्ड पाथ. ओके. जर काय आपल्याला स्पेसिफिकली जर डिफाईन करायचं म्हटलं तर कसं करता येईल, व्हॉट इज द मिनिंग ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. ठीक आहे. तर बघा आपण असं करू शकतो आहे, अ सिस्टीम इज सेड टू बी एक्झिक्यूट SHM. ओके. डेफिनेशन अ सिस्टीम said to execute SHM when it vibrates periodically in such a way that at any instant the restoring force acting on it is directly proportional to displacement of the object from its mean position. Okay. And this force is always acts towards the mean position, that is F is proportional to -x. या ठिकाणी आपण मायनस साईन काय घेतलेलं आहे तर ज्या डायरेक्शनला आपण डिस्प्लेसमेंट केलेलं आहे त्या डायरेक्शनच्या अपोजिट रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो. देअरफॉर F इज इक्वल टू -x. ओके. देन आणखीन एक गोष्ट सांगता येईल आपल्याला, इफ द पाथ इज स्ट्रेट लाईन. ओके. फॉर एक्झाम्पल जर काय आपण एखाद्या सिम्पल पेंडुलमचं एक्झाम्पल घेतलं असेल. ओके. हा पेंडुलम आहे. ठीक आहे. हा पेंडुलम आहे. सपोज करा मी याला या पोझिशनपासून या पोझिशनपासून इथून येऊन रिलीज केला असेल तर तो काय होईल रे, ह्या मेन पोझिशन x इज इक्वल टू 0 ही काय झाली मेन पोझिशनच्या अबाउट ऑसिलेट करेल ना, बरोबर आहे का, टू अँड फोर्थ किंवा टू अँड फोर और बॅक अँड फोर्थ, बरोबर आहे का. मात्र हे जे का ऑसिलेशन आहे जो कर्व पाथ तुम्हाला भेटतो या ठिकाणी हे सिम्पल हार्मोनिक मोशन नाही आहे. तर एक स्ट्रेट लाईन पाथ ह्या ऑब्जेक्टनं फॉलो केला पाहिजे.
इफ द पाथ इज स्ट्रेट लाईन द मोशन इज कॉल्ड लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. बरोबर आहे का. म्हणजे जो पाथ फॉलोड करतो आहे ऑब्जेक्ट तो एक स्ट्रेट लाईनमध्ये असला पाहिजे. ठीक आहे. जास्त जर का तो कर्व फॉर्म करणार असेल तर त्या केसला आपण सिम्पल हार्मोनिक मोशन करणार नाही. कारण की सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये आपण काय म्हटलं, इट इज द सिम्पलेस्ट और इझिएस्ट केस ऑफ हार्मोनिक और ऑसिलेटरी मोशन. देअरफॉर बघा मग अशा आपल्याला काय भेटलं, एफ इज इक्वल टू -x. ओके, दिस साइन एफ इज प्रोपोर्शनल टू -x. दिस साइन इज रिमूव्ड बाय सम कॉन्स्टंट एफ इज इक्वल टू -kx. ओके, इट इज कॉल्ड प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किंवा त्याला आपण स्प्रिंग कॉन्स्टंट असं म्हणतो. लक्षात आलं का. ठीक आहे. देन आणखीन एक गोष्ट बघा, जर काय मी या ठिकाणी न्यूटन सेकंड लॉ यूज केला असेल तर या फिजिकल टू काय लिहू शकतो मी, मास इंटू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू -kx. बरोबर आहे का. पुन्हा याला ट्रान्सफर करा, ए इज इक्वल टू -k/m इंटू x. ओके, पुन्हा इट इज द टर्म ॲक्सेलरेशन रिप्रेझेंट इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट दॅट इज x. देअरफोर ए इज इक्वल टू कसं येणार आहे, dx² dt², d²x अपॉन dt². बरोबर आहे का. देअरफोर -k/m इंटू x. ओके, नाव d²x अपॉन dt² इज इक्वल टू -ω²x सिन्स ω² इज इक्वल टू k/m और ओमेगा इज इक्वल टू √k/m. ठीक आहे. म्हणजे k/m हा जो काही रेशो आहे त्याची व्हॅल्यू मी ω² असं पुट केली. ठीक आहे. अगेन दिस टर्म इज राईट हँड साईडला निगेटिव्ह आहे, ह्याला ह्या साईडला ना. देअरफोर d²x अपॉन dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. इट इज द differential form of simple harmonic motion. समजतं की कसं केलं आपण. पहिल्यांदा आपण सिम्पल हार्मोनिक मोशन काय आहे ते आपल्याला डिफाईन केलं. काय म्हटलं आपण, सिम्पल हार्मोनिक मोशन इट इज द सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ ऑसिलेटरी पिरियोडिक मोशन. ओके, इन विच एव्हरी पार्टिकल ऑफ ऑसिलेटिंग बॉडी मूव्स टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन अलॉंग अ सर्टन फिक्स्ड पाथ. बरोबर आहे का. बघा मग पुन्हा डिफाईन करताना आपण हे डेफिनेशन लिहिली, अ सिस्टीम इज सेट टू एक्झिक्यूट सिम्पल हार्मोनिक मोशन व्हेन इट व्हायब्रेट्स पिरियोडिकली इन सच अ वे दॅट at any instant, बघा at any instant the restoring force acting on it is proportional to the displacement of object from its mean position and it always acts towards the mean position or stable equilibrium position. लक्षात आलं का. ठीक आहे. देन नेक्स्ट आपण काय म्हटलं, एफ इज इक्वल टू -kx. ओके, आता ह्या ठिकाणी आपण काय म्हणतो, याला स्प्रिंग कॉन्स्टंटसुद्धा आपण असं म्हणतो. ठीक आहे. देन अकॉर्डिंग न्यूटन सेकंड लॉ एफ इज इक्वल टू ma. ओके, देन सगळ्या व्हॅल्यूज पुट करा, तुम्हाला एक फॉर्म भेटेल d²x अपॉन dt² प्लस ω²x इज इक्वल टू 0. दिस इज नोन ॲज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM. समजलं का. ठीक आहे. तर बघा आतापर्यंत आपल्याला कोणते कोणते इक्वेशन्स भेटलेत. एक म्हणजे एफ इज इक्वल टू -kx. ओके, दिस इज द रिलेशन बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. अँड या इक्वेशनवर आपण काय लिहू शकतो, ॲक्सेलरेशन ऑफ अ पार्टिकल विच परफॉर्मिंग अ सिम्पल हार्मोनिक मोशन. ओके, और SHM ए इज इक्वल टू -ω²x. बरोबर आहे का. ठीक आहे. मगाशी मी तुम्हाला काय म्हटलं की जर का आपल्याला ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनला चेक करायची असेल तर आपण काय करणार बघा, तर ॲट x इज इक्वल टू प्लस और -a. ओके, ॲक्सेलरेशन काय भेटतं, a इज इक्वल टू -ω². ओके, प्लस एकदा ए भेटेल और ए इज इक्वल टू, ओके, म्हणजे प्लस और मायनस ω²a भेटेल. लक्षात आलं का. ω²a बरोबर आहे. म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीमला ॲक्सेलरेशन हे मॅक्झिमम असतं. ओके, अँड ॲट अ मीन पोझिशन, ओके, दॅट इज ॲट x इज इक्वल टू 0. ओके, ॲक्सेलरेशनचं इक्वेशन काय भेटलं सांगा, ए इज इक्वल टू ω²x आहे, x इज इक्वल टू 0 पुट करा, त्यामुळे आन्सर काय भेटतं 0. त्या मीन पोझिशनला ॲक्सेलरेशन आहे 0 असणार आहे. ठीक आहे. नाव हे समजलं. ठीक आहे. देन आपल्याला बघायचं आहे दोन इक्वेशन आपण बघितलीत, कोणती
एक हे इक्वेशन भेटलं एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, दुसरं एक इक्वेशन भेटलं ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. इट इज द रिलेशन बिटवीन ॲक्सिलरेशन अँड डिस्प्लेसमेंट. नाव टू बघा आता आपलं काय करायचं आहे, टू डिराइव रिलेशनशिप बिटवीन वेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट एक्स. बरोबर आहे का? कारण आपल्याला दोन इक्वेशन भेटले आहेत, आपल्याला त्या सिम्पल हार्मोनिक ऑसिलेटरसाठी ओके त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंटमधलं एक्सप्रेशन बघायचं आहे. ठीक आहे. तर बघा पहिल्यांदा आपल्याला माहीत आहे फ्रॉम इक्वेशन, याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू आणि याला आपण इक्वेशन नंबर सेकंड म्हणू. ओके. फ्रॉम इक्वेशन नंबर सेकंड दॅट इज ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे. एला आपण कसं लिहू शकतो रे, तर बघा एला आपण असं लिहू शकतो डी व्ही बाय डी टी इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ओके. थोडंसं मी लेफ्ट हँड साईडला थोडंसं रिअरेंज करतो. डी व्ही बाय डी टी इंटू डी एक्स बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. ठीक आहे. आता इथे तुम्हाला बघा एक टर्म भेटते, मी फक्त 1 मल्टिप्लाय केलं आहे. डी एक्स बाय डी टी म्हणजे काय असतं, वेलॉसिटी असते, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टाईम. काय असतं, वेलॉसिटी. देअरफॉर व्ही इंटू डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. बरोबर आहे का? ठीक आहे. नाव तर व्हेरिएबल कोणते कोणते आहेत, एक डिस्प्लेसमेंट आहे आणि वेलॉसिटी आहे. तर देअरफॉर एका साईडला वेलॉसिटीचा टर्म ठेवा, दुसऱ्या साईडला जे व्हेरिएबल एक्स आहे त्या टर्म्स ठेवा. दॅट इज देअरफॉर व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. बरोबर आहे का? ठीक आहे. नाव हे जे काही इक्वेशन तुम्हाला भेटलं आहे ह्याला स्टार इक्वेशन म्हणा. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, काही लिमिट्स पुट करायचे आहेत आणि हे इक्वेशन्स जे स्टार इक्वेशन आहे त्याला आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. ठीक आहे. लेट ए बी द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल इन एस एच एम. ओके. बघा ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतं ना, आपण काय कन्सिडर केलं, ए हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे, त्याला आपण काय म्हटलं, ॲम्प्लिट्यूड आहे असं अज्युम केलं. ठीक आहे. बघा आपण स्टार इक्वेशन इंटिग्रेट करायचं आहे. नाव इंटिग्रेटिंग above equation and by putting following limits we get. ठीक आहे. तर बघा इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स डी एक्स. ओके. लिमिट्स पुट करताना काय करू आपण, ह्या साईडला व्हेरिएबल एक्स आहे, ह्या साईडला व्हेरिएबल व्ही आहे. बघा एक्स ही लोअर लिमिट म्हणजे एक्स हे सुद्धा इंटिग्रेट करायचं ना आपलं. ठीक आहे. बघा आपण लिमिट्स कसे घ्यायचे आहेत, ॲट एक्स इज इक्वल टू लोअर लिमिट पुट करू आपण. एक्स म्हणजे पहिल्यांदा सपोज करा आपण जो पार्टिकल आहे तो मॅक्झिमम डिस्प्लेसमेंटला आहे, म्हणजे ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला आहे. त्यामुळे एक्स इज इक्वल टू प्लस ए असताना व्ही इज इक्वल टू 0 असेल. मॅक्झिमम एक्स्ट्रीम पोझिशनला एक्स इज इक्वल टू ए असताना वेलॉसिटी किती असते, 0 असते. ठीक आहे. अँड ॲट एक्स इज इक्वल टू रँडम एक्स वेलॉसिटी इज इक्वल टू काय असणार आहे, व्ही असेल. ओके. सपोज हा पार्टिकल इथून एक्स डिस्टन्सला आहे. ओके. त्यावेळेला त्या पार्टिकलची वेलॉसिटी काय असेल, व्ही असेल. त्यामुळं मॅक्झिमम एक्स इज इक्वल टू ए असताना वेलॉसिटी 0 असते, हे आपण मगाशी बघितले. ठीक आहे. आणि एनी डिस्प्लेसमेंट एक्स असताना वेलॉसिटी व्ही असेल. त्यामुळे हे लिमिट्स आपल्याला पुट करायचे. बघा एक्स इज इक्वल टू ए असताना प्लस ए असताना वेलॉसिटी 0 असेल अँड एक्स इज इक्वल टू एनी एक्स असताना वेलॉसिटी व्ही असेल. ठीक आहे. आता हे लिमिटच्या थ्रू हे इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर बघा काय भेटतं, ह्या साईडला काय भेटेल, व्ही डी व्ही. आन्सर काय येतं, व्ही स्क्वेअर अपॉन 2 लिमिट्स व्ही 0 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर काढा. ठीक आहे. आतमध्ये काय राहतं, इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. इथे काय बनतं, मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. बरोबर आहे का? ठीक आहे. देन एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन काय येतं, एक्स स्क्वेअर बाय 2 लिमिट्स एक्स ए. ठीक आहे. आता याच्या ह्या लिमिट्स आपण याच्यामध्ये इन्सर्ट करू. म्हणजे पहिल्यांदा व्ही पुट करा, म्हणजे व्ही स्क्वेअर अपॉन 2 मायनस व्हीच्या ठिकाणी 0 पुट केलं तर आन्सर 0 येणार आहे. देअरफॉर मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट पहिल्यांदा एक्स पुट करा, एक्स स्क्वेअर बाय 2
मायनस एक्सच्या ठिकाणी ए पुट करा ए स्क्वेअर बाय 2. ओके, यातून 2 कॉमन काढलं आणि हे 2 काय होईल कॅन्सल होईल ना, म्हणजे काय उरेल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू, म्हणजे हे 2 कॅन्सल होतं, यातून कॉमन काढायचं आणि हे 2 कॅन्सल होईल. बरोबर आहे ना. म्हणजे बघा मी इथं होतं करतो व्ही स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर अपॉन 2 इंटू एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. बरोबर आहे का. हे 2 कॅन्सल झालं. ठीक आहे, शिल्लक राहतं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे, हे मायनस आहे आतमध्ये इन्सर्ट करूया आपण. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. ओके, ब्रॅकेटमध्ये काय राहील ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, अँड व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इट इज द रिक्वायर्ड रिझल्ट. ओके, अँड इट इज द रिलेशन बिटवीन व्ही अँड एक्स. लक्षात आलं, दिस इज द रिलेशन बिटवीन व्ही अँड एक्स. समजलं का. ठीक आहे, म्हणजे ज्या वेळेला एखादा पार्टिकल, ओके, आता बघा पुन्हा एकदा बघा आपण 2 केस बघू ह्या ठिकाणी पुन्हा एकदा. कोणत्या. ॲट मीन पोझिशन. ओके, दॅट इज ॲट एक्स इज इक्वल टू 0. व्हेलॉसिटीची व्हॅल्यू काय बनवली रे, एक्स इज इक्वल टू इथे 0 पुट करा ह्या इक्वेशनमध्ये. तर हे 0 पुट केल्यानंतर आन्सर किती येणार आहे अंडर रूट ए स्क्वेअर. म्हणजे काय व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ए ओमेगा भेटेल. ठीक आहे, अँड ॲट एक्स्ट्रीम, बघा एक्स्ट्रीम पोझिशन दॅट इज ॲट एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए. बघा ह्या ठिकाणी काय करा आपण एक्सची व्हॅल्यू एकदा आयदर तुम्ही प्लस ए पुट करा किंवा मायनस ए पुट करा. म्हणजे ए स्क्वेअर जर तुम्ही प्लस ए पुट केले असेल तर ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर किती होतं 0 इंटू ओमेगा. ओके, आन्सर काय बघेल व्ही इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला बघा दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. एक्स्ट्रीम पोझिशनला काय भेटतं बघा, जर काय एखादा पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर वेलॉसिटी 0 भेटते, आणि जर काय मीन पोझिशनला तोच पार्टिकल असेल तर त्याची वेलॉसिटी मॅक्झिमम असते. हे कधी तो ऑसिलेट करत असेल तर त्याच्या मीन पोझिशनच्या अबाउट. समजलं का. ठीक आहे, दिस इज द रिक्वायर्ड रिझल्ट और इट इज द रिलेशन बिटवीन व्ही अँड एक्स. समजलं. ठीक आहे, नाव आपण काय करू आता पुढची जे काही रिलेशन्स आहेत म्हणजे फाइंड किंवा टू फाइंड द रिलेशन्स बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम, व्हेलॉसिटी अँड टाईम अँड ॲक्सेलरेशन अँड टाईम. ओके, तर ओके म्हणजे आतापर्यंत आपल्याला 3 इक्वेशन्स भेटले. ओके, तर पुढचं आपलं काय करायचं आहे फाइंड करायचे आहेत इक्वेशन्स बिटवीन फोर्स अँड टाईम, ॲक्सेलरेशन अँड टाईम अँड व्हेलॉसिटी अँड टाईम. ओके, तर बघा आता पण आपल्याला कोणते इक्वेशन भेटले आहेत. फर्स्ट इक्वेशन भेटलं आहे एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. ओके, सेकंड इक्वेशन भेटलं आहे ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स आणि तिसरं इक्वेशन भेटलं आहे व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, नाव आपल्याला काय करायचे आहे टू फाइंड रिलेशनशिप बिटवीन फोर्स अँड टाईम. ओके, velocity and time and acceleration and time. लक्षात आलं का. ही एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करायची आहे. सो लेट्स स्टार्ट. तर बघू पहिल्यांदा फर्स्ट इक्वेशन. फर्स्टली वी डिराईव्ह द रिलेशनशिप बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम. ओके, डिस्प्लेसमेंट अँड टाईम म्हणजे एक्स अँड टी हे रिलेशन काय असेल एक्स अँड टी, वेलॉसिटी अँड टाईम अँड ॲक्सेलरेशन अँड टाईम. ओके, तर बघा पहिल्यांदा आपण हे इक्वेशन डिराईव्ह करू. फर्स्टली वी डिराईव्ह रिलेशनशिप बिटवीन एक्स अँड टी, डिस्प्लेसमेंट अँड टाईम. ओके, सो लेट्स स्टार्ट. वी नो that okay v is equal to by using equation third. Okay, v is equal to काय आहे प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे का. ठीक आहे, ह्या व्हीला मी असं लिहू शकतो का डी एक्स बाय डी टी इज इक्वल टू
प्लस ऑर मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. बरोबर आहे का. नाव बाय रिअरेंजिंग अँड टेकिंग द इंटिग्रेशन ऑफ अबो इक्वेशन. ओके, याला इक्वेशन आपण स्टार म्हणून. ओके, काय करू शकतो आपण, बाय रिअरेंजिंग, थोडंसं रिअरेंज करायचं आहे, अँड टेकिंग द इंटिग्रेशन ऑफ अबो इक्वेशन विथ अप्रोप्रिएट लिमिट्स. ओके, तर आता बघा, आता लिमिट्स आपण काय आणि कुठं पुट करतो आहे ते बघायचं आहे आपल्याला. ओके, पहिल्यांदा थोडंसं हे इक्वेशन आपण रिअरेंज करून घेऊ. जसं की बघा, एका साईडला एक्सच्या टर्म्स घ्या आणि एका साईडला टीच्या टर्म्स घ्या. बघा, डी एक्स बाय अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू प्लस ऑर मायनस ओमेगा, हा डी टीकडे मल्टिप्लाय होईल डी टी. ओके, इंटिग्रेशन. ओके, आता लिमिट्स पुट करायचे. लिमिट्स पुट करत असताना बघा, ह्या साईडला व्हेरिएबल काय टी आहे आणि ह्या साईडला व्हेरिएबल एक्स आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे ॲट लोअर लिमिट, ॲट टी इज इक्वल टू 0 असताना एक्स इज इक्वल टू काय असतं, 0च असेल ना, एक्स इज इक्वल टू 0 असणार आहे. अँड ॲट एनी रँडम टी इज इक्वल टू टी असताना एक्स काय असेल, एनी एक्स असेल. रँडम टाईम इंटरव्हल टी असताना डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, एक्स असणार आहे. ठीक आहे, देअरफॉर लोअर लिमिट एक्स इज इक्वल टू 0, सॉरी टी इज इक्वल टू 0, एक्स इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू टी, एक्स इज इक्वल टू एक्स. बरोबर आहे का. आता हे इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, आता बघा, हा जो काय फॉर्म आहे हा वाला, ठीक आहे, ह्याला आपण बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड आपण सॉल्व करता येतं. ओके, लेफ्ट हँड साईडची जर का आपण टर्म विचार केली, म्हणजे कोणती ही वाली. ठीक आहे, या ठिकाणी आपण ही स्टेप आपल्याला सॉल्व करायची. कशी करता येईल, बाय युजिंग सबस्टिट्यूशन मेथड. बघा, आपण काय करू, एक्स इज इक्वल टू ए साइन थीटा. ओके, ही व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची आहे. लक्षात आलं का. ठीक आहे, देअरफॉर डी एक्स काय बनेल, डी एक्स बनेल ए कॉस थीटा डी थीटा. बरोबर ना. काय बनेल, एक्स जर का ए साइन थीटा असेल तर डी एक्स काय बनणार आहे, ए कॉन्स्टंट आहे, साइन थीटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा, थीटाचं डेरिव्हेटिव्ह डी थीटा. बरोबर आहे का. ठीक आहे, आता ह्या सगळ्या व्हॅल्यूज ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. बघा काय भेटतं, इंटिग्रेशन 0 टू एक्स. पहिला आपण लेफ्ट हँड साईड बघतो. बरं, डी एक्स व्हॅल्यू ए कॉस थीटा डी थीटा अपॉन अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर काय आहे, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. बरोबर आहे का. ठीक आहे, आता यातून कॉमन काय पडेल, कॉमन बाहेर काय पडेल, ए स्क्वेअर म्हणजे ए बाहेर पडेल ना, म्हणजे ए कॉस थीटा डी थीटा इंटू ब्रॅकेट ए 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा. ओके, इंटिग्रेशन आहे 0 टू एक्स. ठीक आहे, ए कॅन्सल होईल, शिल्लक राहील कॉस थीटा डी थीटा अपॉन अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा काय असतं, कॉस स्क्वेअर थीटा. ओके, इथं लिहू आपण, सिन्स 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा. ओके, इथं काय बनेल, कॉस स्क्वेअर थीटा आणि अंडर रूट आहे. ओके, आता बघा, कॉस स्क्वेअर पण आहे, इथं स्क्वेअर पण आहे आणि स्क्वेअर रूट पण आहे, म्हणजे काय होईल ते कॅन्सल होईल. हे स्क्वेअर रूट ह्या स्क्वेअरसोबत कॅन्सल होतं, शिल्लक राहतं कॉस थीटा फक्त, आणि हा कॉस थीटा आणि हा कॉस थीटा निघून जाईल, शिल्लक राहतं फक्त इंटिग्रेशन 0 टू एक्स डी थीटा फक्त शिल्लक राहील. ठीक आहे, आणि इंटिग्रेशन ऑफ डी थीटा आन्सर काय असतं, थीटा असतं. लिमिट्स काय येणार आहे, 0 टू एक्स. बरोबर आहे का. आता एक्सची व्हॅल्यू किती आहे, ए साइन थीटा आहे. ओके, आणि 0ची व्हॅल्यू थीटाच्या ठिकाणी 0 पुट केल्यानंतर आन्सर काय येईल, 0 येईल. बरोबर आहे का. ठीक आहे, आता आपल्याला याचं इंटिग्रेशन काय भेटलं, थीटा भेटलं. ओके, मात्र आपल्याला थीटाची व्हॅल्यू पुट करायची ना. ही व्हॅल्यू पुट करत असताना आपण हे वाला इक्वेशन म्हणजे कुठलं, एक्स इज इक्वल टू ए साइन थीटा, हे इक्वेशन आपल्याला पुट करायचं आहे. म्हणजे काय म्हणतं बघा, थीटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए. ओके, आणि साईन काय बनेल, साइन इनवर्स, म्हणजे इथं लिहू का मी, साइन इनवर्स. ओके, म्हणजे ह्याला आपण असं लिहू शकतो, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. बरोबर आहे. हीच व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची आहे. म्हणजे काय म्हणतं,
थिटाची व्हॅल्यू काय, साईन इनवर्स. बघा थिटाची व्हॅल्यू काय, साईन इनवर्स आहे. ठीक आहे. नाव इथं राहू देत. ठीक आहे. एक काम करा तुम्ही, हे मी इथं तुम्ही पॉज करा व्हिडिओ आणि हे डेरिव्हेशनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. ठीक आहे. देन पुढच्या पेजवर आपण बघू. हे साईडला ठेवतो मी. आता इथून आपल्याला इकडे जायचं आहे. ठीक आहे. तर बघा याची व्हॅल्यू काय आली, लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू काय आली, साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. बरोबर आहे. साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. लक्षात आलं. लिमिट्स काय काय आहेत, 0 to x इज इक्वल टू या साईडचं इंटिग्रेशन बघा, राईट हँड साईडचं प्लस और मायनस ओमेगा काय पडेल, बाहेर पडेल ना, प्लस मायनस ओमेगा बाहेर पडेल. ओके. इंटिग्रेशन ऑफ डी टी. बघा इथं काय बनतं, इंटिग्रेशन ऑफ डी टी. काय येणार आहे याचं आन्सर, टी येईल ओव्हर द लिमिट्स टी टू 0. म्हणजे काय येणार आहे याचा आन्सर, इंटिग्रेशन ऑफ ओमेगा स्क्वेअर, ओमेगा बाहेर पडेल, इंटिग्रेशन ऑफ डी टी. आन्सर काय येतं, टी लिमिट्स 0 to t. ठीक आहे. आता पहिल्यांदा लेफ्ट हँड साईड एक्सच्या ठिकाणी एक्स पुट करा, देन मायनस एक्सच्या ठिकाणी 0 पुट करा. म्हणजे 0 पुट केल्यानंतर व्हॅल्यू का 0 येईल, त्यामध्ये निघून जाईल. फक्त शिल्लक राहील साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा, फक्त टी शिल्लक राहील, 0 निघून जाईल. ओके. आणि ह्या ठिकाणी आपण एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस करतो आहे, फाय. ओके. तर बघा एक्स अपॉन ए इज इक्वल टू हा साईन इनवर्स इकडे काय होईल, मल्टिप्लाय होईल, साईन प्लस और मायनस ओमेगा टी प्लस फाय. बरोबर आहे का. ठीक आहे. नाव एक्स इज इक्वल टू ए डिवाइड आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, मल्टिप्लाय होईल, ए साईन ओमेगा टी प्लस फाय. ओके. दिस इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम इंटरवल. ओके. याला आपण म्हणणार आहोत इक्वेशन नंबर 4. ओके. काय म्हणता येईल, दिस इज द जनरल एक्सप्रेशन. हे जे काय आहे ना, दिस इज द जनरल एक्सप्रेशन फॉर द डिस्प्लेसमेंट एक्स ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM ॲट अ टाईम इंटरवल टी. लक्षात आलं. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिझल्ट इन SHM. लक्षात आलं. देन नाव आपल्याला बघायचं आहे 5 नंबरचं इक्वेशनमध्ये, टू डिटरमाइन रिलेशन बिटवीन व्ही अँड टी. ओके. तर काय करता येईल सांगा, व्ही अँड टीमध्ये आपलं रिलेशन फाईंड करायचं आहे. तुमच्याकडे एक्स तर आहे, आपण काय करू शकतो, डिफरन्शिएट करू शकतो किंवा त्याचं डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. बरोबर आहे का. ठीक आहे. आता बघा ज्यावेळेला तुम्हाला इक्वेशन 4 भेटलं होतं, त्यामुळे तुम्हाला काही नोट किंवा काही रिमार्क लिहिता आहे. जसं की बघा इथं फर्स्ट नोट असेल, इफ द पार्टिकल स्टार्ट SHM फ्रॉम द मीन पोझिशन दॅट इज एक्स इज इक्वल टू 0 किंवा टी इज इक्वल टू 0. की इक्वेशन काय बनणार आहे सांगा. इक्वेशन काय बनेल, जर का एखादा पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन स्टार्ट करतो आहे फ्रॉम इट्स मीन पोझिशन, त्यावेळेला इक्वेशन भेटतं एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए साईन ओमेगा टी प्लस फाय. त्या ठिकाणी फायची व्हॅल्यू 0 असेल. बरोबर आहे का. 0 असणार आहे का, कारण की फाय इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए. बरोबर आहे का. अँड इज इक्वल टू 0 और पाय असेल. हे लक्षात घ्या. हे कधी, when a particle starts SHM from the mean position, okay, that is at x is equal to 0, t is equal to 0, त्यावेळेला ही कंडिशन असेल. जे इक्वेशन काय भेटतं, हे जे काही जनरल इक्वेशन आहे ते इक्वेशन तुम्हाला कसं भेटतं, एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए साइन ओमेगा टी प्लस फाय ह्या ठिकाणी फायची व्हॅल्यू 0 आहे. 0 का, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए किती असतो, 0 असला पाहिजे किंवा 180 असला पाहिजे. ओके. आता या केसमध्ये जी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, इट इंडिकेट्स फ्रॉम विच द पार्टिकल स्टार्ट्स ऑसिलेट. बरोबर आहे का. हे आपल्याला सांगता येतं. ठीक आहे. सपोज करा जर
जर सपोज पार्टिकल ते कुठे गेलं, सपोज पार्टिकल जर काय मेन पोझिशनपासून राईट हँड साईडला जर काय शिफ्ट झाला असेल म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला, तर इक्वेशन काय येणार आहे, एक्स इज इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस ए साईन ओमेगा टी. जर काय पार्टिकल लेफ्ट हँड साईडला डिस्प्ले झाला असेल तर इक्वेशन काय बनेल, एक्स इज इक्वल टू मायनस ए साईन ओमेगा टी. लक्षात होतं का? ठीक आहे, ओके. नाव केस सेकंड बघा काय आहे, केस सेकंड यामध्ये. ठीक आहे, तर ते केस काय असणार आहे, इफ पार्टिकल स्टार्ट एस एच एम फ्रॉम द एक्स्ट्रीम पोझिशन. सेकंड केस, if the particle starts SHM from x is equal to plus or minus a extreme positions, okay, at t is equal to 0, at t is equal to 0. ओके, तर बघा हे जे काही जनरल इक्वेशन होतं, इक्वेशन 4, ते कसं म्हणतं बघा, एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए कॉस ओमेगा टी, ए कॉस ओमेगा टी. बरोबर का? कारण की बघा ह्या ठिकाणी जो फाय आहे, फाय तो काय बनतो, साईन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए, ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे फायची व्हॅल्यू. ओके, आणि याची व्हॅल्यू किती असणार आहे, π/2 और 3π/2, π/2 और 3π/2. लक्षात आलं का? ठीक आहे, समजलं? ठीक आहे, म्हणजे हे जे काही जनरल एक्सप्रेशन आहे रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाईम इंटरवल, ओके, इन विच द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. त्या केसमध्ये तुम्हाला दोन केसेस भेटतात. फर्स्ट, ज्यावेळेला एखादा पार्टिकल व्हेन इट स्टार्ट्स ऑसिलेट्स और परफॉर्म सिम्पल हार्मोनिक मोशन फ्रॉम इट्स मीन पोझिशन, म्हणजे टाईम इंटरवल 0 असताना तो त्याच्या मीन पोझिशनपासून, बघा ह्या डायग्राममध्ये क्लिअर होतं, तो त्याच्या मीन पोझिशनपासून ऑसिलेट करायला स्टार्ट करतो आहे. राईट हँड साईड जर का तो ट्रॅव्हल करत असेल किंवा रोटेट करत ऑसिलेट करणार असेल तर इक्वेशन बनेल एक्स इज इक्वल टू प्लस ए साईन ओमेगा टी. लक्षात आलं? आणि जर काय तोच पार्टिकल ॲट अ टाईम टी इज इक्वल टू 0 असताना मीन पोझिशनपासून ऑसिलेट करायला स्टार्ट करतो आणि तो लेफ्ट हँड साईडला म्हणजे निगेटिव्ह एक्स्ट्रीमला जर काय ट्रॅव्हल करत असेल तर इक्वेशन बनतं एक्स इज इक्वल टू मायनस ए साईन ओमेगा टी. लक्षात आलं? त्यावेळेला फायची व्हॅल्यू आयदर 0 असेल किंवा 180 असेल. आणि दुसरी केस आहे, इफ द पार्टिकल स्टार्ट सिम्पल हार्मोनिक मोशन फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन, म्हणजे जर काय एखाद्या पार्टिकलनं सिम्पल हार्मोनिक मोशन करायला स्टार्ट हे त्याच्या एक्स्ट्रीम पोझिशनपासून केलं असेल, म्हणजे पहिल्यांदा जर का त्यानं एक्स इज इक्वल टू प्लस ए असताना केलं तर इक्वेशन बनेल एक्स इज इक्वल टू प्लस ए कॉस ओमेगा टी. आणि जर का त्यानं निगेटिव्ह एक्स्ट्रीमपासून स्टार्ट केलं असेल तर इक्वेशन बनेल एक्स इज इक्वल टू मायनस ए कॉस ओमेगा टी. ओके, आणि त्या केसमध्ये फायची व्हॅल्यू असते 90 और 3π/2. समजलं का? ठीक आहे. नाव आता आपल्याला बघायचं आहे रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाईम. ठीक आहे, तर बघा बाय युझिंग इक्वेशन 4, म्हणजे कोणतं हे इक्वेशन यूज करायचं. व्हेलॉसिटी काय असते, व्हेलॉसिटी व्ही इज इक्वल टू काय असणार आहे, dx/dt. बरोबर आहे का? म्हणजे d/dt ऑफ एक्सची व्हॅल्यू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. बरोबर आहे? ठीक आहे. आता हे डिफरन्शिएट करायचं आहे. आन्सर काय भेटतं, व्ही इज इक्वल टू, ओके, ए ॲज इट इज साईन ओमेगा टी प्लस फाय, काय येणार आहे, कॉस ओमेगा टी प्लस फाय, कॉस ओमेगा टी प्लस फाय. बरोबर आहे? आता पुन्हा साईन थिटा काय आहे, ओमेगा टी आहे ना, त्यामुळं टी सोबत काय येतं, ओमेगा येतं, तो काय होईल, बाहेर पडेल. त्यामुळं व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी. बरोबर आहे का? दिस इज द इक्वेशन 5th. ओके, अँड इट इज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी ऑफ अ पार्टिकल विच परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन अँड इन अ टाईम इंटरवल टी. बरोबर आहे का? दिस इज द 5th इक्वेशन. नाव 6 नंबर, 6th, रिलेशन बिटवीन ए एक्सेलरेशन अँड टी फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर बघा पुन्हा अगेन आता ॲक्सेलरेशन जर काय आपल्याला काढायचं असेल ए, तर काय करणार आहोत, dv/dt, म्हणजे जी वेलॉसिटीची व्हॅल्यू भेटली त्याला अगेन टाईमसोबत डिफरन्शिएट करायचं आहे. देअरफोर d/dt ऑफ व्हीची व्हॅल्यू किती आहे, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. ठीक आहे, देअरफोर डेरिव्हेटिव्ह ए ओमेगा ॲज इट इज ए ओमेगा
ओके. कॉस ओमेगाचं काय येतं, मायनस येतं त्यामुळे मायनस ए ओमेगा साईन ओमेगा टी प्लस फाय. आणि मगाशी कसं आपण कॉस साईनसोबत काय होतं, ओमेगा टी होता. ठीक आहे, त्यामुळे ओमेगा आपण एक बाहेर काढला होता. सिमिलरली कॉस ओमेगा टी, इथं सुद्धा एक ओमेगा आहे ना, त्याला बाहेर काढा. त्यामुळं बाहेर काढल्यानंतर ह्या ओमेगाला मल्टिप्लाय होईल, दॅट इज ओमेगा स्क्वेअर. त्यामुळे ॲक्सेलरेशन इज इक्वल टू डी बाय डी टी इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी. दिस इज द रिलेशन बिटवीन ॲक्सेलरेशन अँड टाईम इंटरवल. लक्षात आलं का? ठीक आहे. आता आपण याच्या म्हणजे वेलॉसिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू, टाईम इंटरवलची मॅक्झिमम व्हॅल्यू, मिनिमम व्हॅल्यू अँड ॲक्सेलरेशनची मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू हे आपल्याला चेक करता येतं. लक्षात आलं का? ठीक आहे. तर बघा आता आपण आपल्याला 6 इक्वेशन्स भेटले. कोणती? एफ इज इक्वल टू मायनस के एक्स, ए इज इक्वल टू मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स, व्ही इज इक्वल टू प्लस और मायनस ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. अँड फोर्थ इक्वेशन दिस एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय अँड व्ही इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. अँड लास्ट इक्वेशन ए इज इक्वल टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. ओके. सो नेक्स्ट लेक्चरला आपण काय करू की ह्या प्रत्येक म्हणजे मीन पोझिशनची मॅक्झिमम म्हणजे डिस्प्लेसमेंटची मिनिमम आणि मॅक्झिमम व्हॅल्यू, वेलॉसिटीची मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यू, ॲक्सेलरेशनची मिनिमम अँड मॅक्झिमम व्हॅल्यू ह्या इक्वेशनवरून आपल्याला डिफाईन करता येतात किंवा फाइंड आउट करता येतात. ठीक आहे. नाव आपण एक छोटेसे 2 प्रॉब्लेम बघू आणि या ठिकाणी आपलं लेक्चर आपण स्टॉप करू. ठीक आहे. तर बघा पहिलं न्यूमरिकल आहे, मी रीड करतो आहे, तुम्हाला डिस्प्ले होईल. ठीक आहे. त्यांनी काय म्हटलं आहे, क्वेश्चन बघा. द रिझल्टंट फोर्स ॲक्टिंग ऑन अ पार्टिकल एक्झिक्युटिंग सिम्पल हार्मोनिक मोशन इज 4 न्यूटन. वेन इट इज 5 सेंटीमीटर अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द ऑसिलेशन फाइंड द स्प्रिंग कॉन्स्टंट के. ठीक आहे. तर या केसमध्ये आपल्याला दिलेलं आहे जो पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे किंवा एक्झिक्यूट करत आहे त्या ठिकाणी त्याच्यावर लागणारा जो रेस्टॉरंट फोर्स आहे त्याची व्हॅल्यू आहे 4 न्यूटन. ठीक आहे. आणि डिस्प्लेसमेंट आहे 5 सेंटीमीटर आणि विचारलं आहे केची व्हॅल्यू विचारलं आहे. तर बघा सोल्युशन ओके. द सिम्पल हार्मोनिक मोशन इज डिफाईन्ड ॲज, आपण इक्वेशन कोणतं डिफाईन केलं आहे, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. ओके. त्यांनी रिलेशन आपल्या व्हॅल्यूज फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे दिले आहेत तेव्हा आपण हे फर्स्ट इक्वेशन यूज करू शकतो. ठीक आहे. आता स्प्रिंग कॉन्स्टंट करताना आपण काय करू शकतो रे, आपल्याला फक्त मॅग्निट्यूडचा विचार करायचा आहे. तर काय बनेल, के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. बरोबर आहे. या केसमध्ये एफची व्हॅल्यू किती दिली आहे, 4 न्यूटन. एक्स किती आहे, 5 × 10⁻² सेंटीमीटर आहे, तो मीटरमध्ये कन्वर्ट करून घेतला. तर ॲन्सर येतं 10⁻² वरती जाईल ना, 10⁻+2 होईल. ओके. आणि 4/5 जर तुम्ही केला तर ॲन्सर येतं 80 न्यूटन पर मीटर स्क्वेअर पर मीटर. दिस इज द फोर्स कॉन्स्टंट के. ओके. हे तुमचा ॲन्सर असेल. सेकंड न्यूमरिकल आहे, अ पार्टिकल ऑफ मास 0.50 kg executes a simple harmonic motion under a force F is equal to -50 Newton per meter into x full stop if it crosses the center of oscillation with a speed of 10 meter per second. Find the amplitude of motion. ठीक आहे. आपल्याला एची व्हॅल्यू काढायला सांगितले. क्वेश्चन नंबर सेकंड सोल्युशन. ठीक आहे. सोल्युशन गिवन काय आहे, स्मॉल एम म्हणजे काय, मास ऑफ द पार्टिकल 0.50 kg गिवन आहे. ठीक आहे. देन फोर्सची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे, एफ इज इक्वल टू -50 न्यूटन पर मीटर इंटू एक्स अँड वेलॉसिटी व्ही इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड हे गिवन आहे. लक्षात आलं. आणि विचारलं आहे फाइंड ए इज इक्वल टू वॉट, अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM. त्या केसमध्ये ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. ठीक आहे. तर बघा कसं करता आहे. या केसमध्ये आपल्याला माहिती आहे वी हॅव आता ही कायनेटिक म्हणजे एनर्जी इन SHM आपण नेक्स्ट जो आर्टिकल किंवा जे लेक्चर घेणार त्यामध्ये आपण डिटेल्समध्ये एक्सप्रेशन्स डिराईव्ह करायचे आहेत आणि त्याचं फिजिकल इंटरप्रिटेशन बघायचं आहे. ठीक आहे. तो पण बघा ह्या प्रॉब्लेममध्ये कायनेटिक एनर्जी ऑफ अ पार्टिकल. ओके. के इज इक्वल टू ½ mv². तर ह्या ठिकाणी सगळ्या व्हॅल्यू पुट करा वरती दिलेल्या.
हाफ एमची व्हॅल्यू 0.50 kg, वेलॉसिटीची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू 25 जूल. ही काय असेल तुमची कायनेटिक एनर्जी 25 जूल. ओके, तर या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी ही 0 असणार आहे. ओके, ॲट द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट एक्स इज इक्वल टू ए किंवा एक्स इज इक्वल टू मायनस ए असं जरी तुम्ही कन्सिडर केला तरी चालेल. ठीक आहे. द स्पीड इज 0. कुठं रे वेलॉसिटी 0 कुठं असते, व्ही इज इक्वल टू 0 ॲट एक्स इज इक्वल टू प्लस और मायनस ए. ओके, तर बघा त्यामुळे काय म्हणू शकतो आपण, अँड हेन्स द कायनेटिक एनर्जी इज 0. कायनेटिक एनर्जी इज ऑल्सो 0. कुठं ॲट एक्स इज इक्वल टू प्लस ए अँड एक्स इज इक्वल टू मायनस ए. म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी 0 आहे त्यामुळे कायनेटिक एनर्जीसुद्धा 0 असेल. बरोबर आहे का. देअरफोर द पोटेन्शियल एनर्जी हिअर इज हाफ kA². कुठं एक्स इज इक्वल टू a² म्हणजे ए आणि मायनस एला पोटेन्शियल एनर्जी काहीतरी असेल ना, ते किती आहे, पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू हाफ kA² इतकी असणार. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी 0 आहे कारण का वेलॉसिटी पार्टिकलची 0 आहे त्यामुळे. ठीक आहे, तेव्हा बघा हाफ kA² मी असं लिहू शकतो का, हाफ kA² इज इक्वल टू हाफ kA² इज इक्वल टू 25 जूल. का तर सिन्स देर इज नो एनर्जी लॉस. ओके, जर काही एनर्जीचं लॉस होणारच नसेल तर मी पोटेन्शियल एनर्जीला इक्वल करू शकतो कायनेटिक एनर्जीच्या. बरोबर आहे का. त्यामुळे हाफ kA² इज इक्वल टू 25 जूल. ओके, आपला गिवन आहे फोर्सची व्हॅल्यू तुम्हाला गिवन आहे किती, -50 न्यूटन पर मीटर इंटू एक्स. ओके, ह्या इक्वेशनला जर तुम्ही कम्पेअर केलं बाय कम्पेअरिंग विथ एफ इज इक्वल टू -kx तर तुम्हाला केची व्हॅल्यू भेटते. ओके, तर तुम्हाला केची व्हॅल्यू भेटते +50 न्यूटन पर मीटर. बरोबर आहे का. ओके, नाव सपोज हे इक्वेशन, कोणतं इक्वेशन, हे इक्वेशन जर आपण ह्याला इक्वेशन स्टार म्हटलं असेल तर बघा तुम्हाला केची व्हॅल्यू भेटले. ही केची व्हॅल्यू आपण इक्वेशन स्टारमध्ये पुट करू म्हणजे काय बनेल, हाफ 50 न्यूटन पर मीटर इंटू ॲम्प्लिट्यूड स्क्वेअर इज इक्वल टू 25 जूल. लक्षात आलं का. आता हा 2 इकडं मल्टिप्लाय होईल म्हणजे किती बनेल 50 जूल. ओके, आणि हा 50 पुन्हा इकडं डिवाइड होईल म्हणजे 50 न्यूटन पर मीटर. ओके, इज इक्वल टू a². हे किती भेटतं 1 जूल न्यूटन पर मीटर. ओके, आणि जर का तुम्हाला ए हवा असेल तर तुम्हाला पुन्हा काय करावं लागेल, 1चं स्क्वेअर रूट काय भेटणार आहे, 1च भेटेल ना. त्यामुळे ॲम्प्लिट्यूड ए इज इक्वल टू 1 मीटर असेल. वरती जाईल नाही कॅन्सल होईल. ठीक आहे, म्हणजे ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू किती येईल 1 मीटर. हॅन्स इट इज सॉल्व. ओके, आशा करतो की आपल्या आजच्या लेक्चर्समध्ये आपण जे पॉईंट्स डिस्कस केले जसं की 4-6 इक्वेशन्स रिलेशन बिटवीन एफ अँड एक्स, ओके, व्ही अँड एक्स, ए अँड एक्स अँड सो ऑन, आणि सिम्पल हार्मोनिक मोशन काय आहे, त्याचा डिफरन्शियल फॉर्म काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी. सो अपकमिंग व्हिडिओमध्ये आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन, देन एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन, देन सिम्पल पेंडुलमचं एखादं एक्झाम्पल, त्यानंतर येतं फोर्स्ड ऑसिलेशन अँड डॅम्प्ड ऑसिलेशन, की वेगवेगळे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आणि त्या एक्सप्रेशनच्या बेसवरती असणारे पॉसिबल न्यूमरिकल्स सॉल्व देखील करू. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्टे कनेक्टेड विथ आवर ब्युटिफुल चॅनल युनिवर्स ऑफ मायक्रोफिजिक्स.